हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आपण आलोय आपल्या खाली रानात. आपण आलो होतो इकडे चक्कर मारायला, कारण की आपण काल पाणी सोडलं होतं आपल्या 3 बेडवरती, कलिंगडावरती आणि जुगणीवरती. तर त्यासाठी आलो होतो आपण आता मोटर बंद करायला. मोटर तर मम्मीने बंद केली मित्रांनो, बट आपल्याला सोडायचं मित्रांनो विहिरीत पाणी तळ्याचं. तर चला आता तेवढं पाणी वगैरे चेक करूया आपण. जर डायरेक्ट जात असेल तर डायरेक्ट सोडायला लागेल, किंवा मग आपल्याला करायला लागेल मोटर सुरू. त्याच्यासाठी आता आपण जाऊन चेक करूया त्या पाईपाच्या खाली पाणी गेलंय की नाही गेलंय, आणि मग आपण मोटर सुरू करूयात. आपल्याला आज मित्रांनो ह्याच्यावरती पाणी सोडायचंय मोठ्या मोटरचं. तर त्यासाठी आता पाणी विहिरीत पण असणं गरजेचं आहे. तर बघूया आपण विहिरीत किती पाणी आहे, अँड काल पण काढलेले आपण पाणी, त्यामुळे बघूया किती पाणी आहे. अँड तळ्याचं पण पाणी आपण त्याच्यात सोडूया मित्रांनो. तर चला आता बघूया आपण मित्रांनो. आला आपण आता विहिरीवर, चेक करूया आपण आधी पाणी किती आहे काय. पाणी बघू शकतो तुम्ही आहे, थोडं सोडायला पण लागेल. तर आता आपण आधी तळ्यावरनं चेक करूया की त्या पाईपाच्या खाली पाणी आहे की वर आहे. मित्रांनो अजून इकडं पाईप उघडा नाही पडलेला, जो की आपण हा काढलेला आहे. तर पाणी येईल अजून पण. तो चला आता कॉक सुरू करूया. पाणी तर आहे, बट तरी पण आपण जास्त सोडायचे आज मित्रांनो. सगळे बेड आज पूर्ण ओले करायचे. पाणी पाईपाच्या जवळ आल्यामुळे बघा मित्रांनो किती प्रेशर कमी आलाय. मित्रांनो चला आता आपल्याला जायचे. आता थोडं मम्मीने बाजार काढलाय, आज सोमवार आहे, तर तो बाजार वगैरे घरी घेऊन जायचं आपल्याला. तर चला आता बाजार काढलेला घरी घेऊन. इथं बघा आपल्या जुन्या टोमॅटो मध्ये टोमॅटो काढलेले इथं काढायचं चाललंय. आणि ह्याच्यात बघा काँग्रेसात टोमॅटो असल्यागत झाले आता, कारण की टोमॅटोपेक्षा काँग्रेसच जास्त झालं मित्रांनो. तर ह्यातलं बघा चांगला काढायचं चाललंय इथं. असा चांगला मग काढून घ्यायचा आपल्याला आज विकायला. मम्मीने कॅरेट काढून ठेवले तिथं. चला आता हा पण कॅरेट भरूया अँड फटाफट जाऊया आपण घरी घेऊ. 1 hour later. आता आलो आपण परत रिटर्न. आपली फुल लाईट आली होती, सो आता आलो आपण मोठी मोटर सोडायची सुरू करायची मित्रांनो. आपल्याला कलिंगडावरती करायची मोटर सुरू. सो त्याच्यासाठी आलो आता आपण. तर चला आता आपण मोटर जोडूया अँड सोडूया आपण पाणी आपल्या कलिंगडाला. मोटर जोडली आता अँड पाणी बी सोडलंय. आणि इकडे बघा तुम्ही, इथं तळ्यातलं बी पाणी चाललंय आपलं विहिरी. इथं बघा तुम्ही पाणी पण भरपूर आलंय आता. तर चला आता करूया आपण आता बंद. तिथून पाणी बंद करून टाकू. सो मित्रांनो आता आपण निघालो गाय चारायला घेऊन. उन्हाचं निघालो मित्रांनो आता आपण गाय घेऊन. आपल्याला जायचं आपल्या वरच्या रानात. सोडल्यात आता जायचं घेऊन आता चरायला. आलो आपण आपल्या लोकेशनला, मेन आपल्या रानात. आता आपल्या गाया चरायला मोकळ्या. काय लांबपर्यंत आपलंच आहे, त्यामुळे काही विषय नाही आहे. बट मित्रांनो विषय असा आहे की गायांना खायलाच थोडं कमी आहे, त्यामुळे ह्याच्यातल्या फिरून खायला लागते त्यांना. तुम्ही बघू शकता कुठं शिरव आहे, त्याच्यामुळे लय फिरायला लागतं त्यांना. अँड आता नेमकंच ऊन पण झालं आहे, त्याच्यामुळे थोडंसं सावलीला थांबत गाय चरणार येतं. त्यामुळं काय विषय नाही आहे, निवांत चरून द्यायचं. आता मित्रांनो आता वाजले 3 अँड गाय आपल्या अजून पण निवांत चालतं. ते इकडं काही सावलीला आहेत, इकडं काही तर तिकडं काही. सगळं मित्रांनो एकदम निवांत चरते ते. पाहिजे तू रे, काय म्हणणं आहे तुझं?
सारख्या मित्रांनो त्या झाडाखाली पळायचं असते त्यांना, त्यामुळे मस्त इकडून तिकडे चालले लगेच मागं झाडाखाली त्या झाडाखाली जायला लागते मित्रांनो, थांबा नाही निघाली लगेच मागं तिला जायचे झाडाखाली मित्रांनो लिंबाच्या. बघा आता हे येऊन थांबली सावलीला, तिला ह्याच लिंबा खाली थांबायचं असते कारण की इथं खायला थोडा कांदा आहे का नाही ग. इकडे हे बघा सगळ्या अंगाला लांडगी लावून घेतलीत पूर्ण गचपर्यंत जाऊन व्हायच्या तुरे. 3 hours later. मित्रांनो आता 4:30 वाजले अँड आता आपल्या गाय निघाल्यात घरी मित्रांनो. तर गायांचा भागलाय अँड निघाल्यात मित्रांनो घरी. आता तहान लागली आहे त्यांना, तर पाणी नव्हतं मित्रांनो आपल्या वरच्या रानात, तिकडे पाणी नाही आहे, सो त्याच्यासाठी आता निघालेत मित्रांनो ते घरी. तर चला आता फटाफट आता ह्यांना जायचं, पाणी वगैरे पेतीन आणि ह्यांना बांधून टाकायचं, म्हणजे ह्यांचं काम मित्रांनो संपलं. तर चला आता जाऊया आणि ह्यांना बांधूया. मित्रांनो आता आपलं गायांचं सगळं काम आवरलं आहे, जेवण पण झालं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे हे काम करून ठेवले. आता मित्रांनो आपल्याला गव्हाला गिऱ्हाईक होतं, तर त्याच्यासाठी आता आपण एक 7 क्विंटल गहू मोजून ठेवलेला आहे, कारण की आपल्याला 7 क्विंटलची ऑर्डर होती मित्रांनो. तर त्याच्यासाठी आता आपण बरोबर 7 क्विंटलचे 14 गोण्या भरून ठेवल्यात आपण. तर आता मित्रांनो आपण इथं बरोबर तेवढं मोजून ठेवलं आहे अँड अजून पण आपल्याला मित्रांनो इकडं बराचसा गहू आहे. 8-9 क्विंटल आपल्याला बी राहिला आहे आणि 7 क्विंटलची ऑर्डर आहे आपल्याला, तो पण विकला आहे मित्रांनो. तर आता हा पण नंतर ना आपण ह्याच्या बॅरलमध्ये भरून घेणार आहेत. तर असं नियोजन आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता जायचं आपल्याला खाली. आपण तळ्यात पाणी सोडले, सॉरी तळ्यातलं पाणी विहिरीत सोडले, तर ते आपल्याला जायचं बंद करायचं. मित्रांनो आलो आता आपण आपल्या खालच्या रानात, खालच्या रानात नाही विहिरीवर आलो मित्रांनो. आपण पाणी चालू आहे आपलं तळ्यातलं विहिरीत, त्याच्यासाठी आलो आता. मला दिसतंय का पाणी पडतंय विहिरीत, आलंय बऱ्यापैकी. चला आता मित्रांनो आपण कॉकच बंद करूया. तर अंधारात दिसत नाही मित्रांनो, एक तर जायचो आपण विहिरीत, तर डायरेक्ट झाला बंद. तर आपल्याला मित्रांनो सोडण्यापुरतं पाणी आहे, त्याच्यात झालंय भरपूर. चला आता जाऊया आपण घरी परत रिटर्न. मित्रांनो आता आलो आपण घरी अँड पाणी वगैरे बंद केलं. आणि मित्रांनो आज असा जरा विषय असा झाला की आज सोमवार होता, पहिल्याच दिवस होता लाईटचा, त्याच्यामुळे लाईट पण काय आज टिकली नाही. दिवसभरात फक्त 2दा आली अँड ते पण थांबले नाही. तर आपण मोटर तर सकाळी गेलो की आपण सुरू केली होती, बट पाणी गेलं होतं, बट खटण ते थोडंसं राहिलं होतं. तर त्याच्यासाठी आता आपल्याला टाईम भेटला नाही कारण की लाईटच नव्हती, सो आपण ते सोडू नाही शकलो मित्रांनो. आता आपल्याला पाहिजे होतं तेवढं पाणी तर गेलं आपलं, त्याला पोटापुरतं पाणी गेलेलं आहे. आता उद्याच्याला परत आता लाईट आली तर मग आता थोडंसं पाणी जाऊन द्यायचं सकाळी आणि मग सोडायचं मित्रांनो त्याला खत. तर खताचं जरा आजचं नियोजन होतं, बट लाईट नसल्यामुळे मित्रांनो आज आपण सोडू नाही शकतो, असा विषय झाला आहे. सो आपण ते पाणी आणि हे खत सोडू नाही शकलो. तर आता उद्याच्याला आली मित्रांनो आधी ते काम करायचं आपल्याला. आणि तळ्यातलं पाणी पण विहिरीत सोडून ठेवलेलं आहे आधीच ऑलरेडी, कारण की पाणी वगैरे परत कमी पडायला नव्हतं. तर त्याचं पण काम झालेलं आहे मित्रांनो. आता आपण घरी येऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे आणि मम्मी पण मित्रांनो बाजारवरून आलेली. तर आता जेवण करायचं आहे आणि करायचं आहे आपल्याला आराम. तर चला आता मित्रांनो पुढे आपण आजच्या व्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.